हॅलो, वेलकम बॅक टू मिरर वर्क. तर डे 7मध्ये तुमचं स्वागत आहे. स्वतःवर प्रेम करा. प्रथम सप्ताहाचे रिपिटेशन. प्रथम सप्ताहात तुम्ही जे जे आत्मसात केले त्या सर्व गोष्टींचा आज आपण आढावा घेणार आहोत. तुमचे जुने पूर्वग्रह मोडून भविष्यातील नव्या आनंददायी गोष्टींचा शोध घेण्यात तुम्ही कितपत यशस्वी झालात हे आज पहा. प्रिय वाचक हो, अभिनंदन. मिरर वर्कचा प्रथम सप्ताह, पहिला वीक तुम्ही सक्सेसफुली पार केला आहात. त्यासाठी मनपूर्वक अभिनंदन. मागील 7 दिवस तुम्ही या अभ्यासक्रमात चिकाटीने लागलात आणि पार पाडला. मिरर वर्क नित्यनेमानं सराव केलात. मला तुमचा खरोखर खूप अभिमान वाटतो. मिरर वर्क या कार्यशाळेला वेळ द्यावा लागतो आणि ते शिकण्यासाठी तुम्ही स्वतःला हे 21 दिवस देऊ केले याचा मला खूप आनंद वाटतो. जितका अधिक तुम्ही सराव कराल तितकंच तुम्हाला हे दर्पण तंत्र सोपं वाटू लागेल. अजूनही तुम्हाला आरशात पाहताना थोडंसं चमत्कारी अस्वस्थ वाटतं का? काही हरकत नाही. अजिबात काळजी नका करू. असं होऊ शकतं, असं वाटू शकतं, हे लक्षात असू द्या. मी तुम्हाला पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छिते की मिरर वर्क ही तुम्ही स्वतःला दिलेली सर्वोत्तम भेट आहे. आत्यंतिक प्रेमाची देणगी आहे. प्रत्येक दिवशी तुम्ही जसजसा मिरर वर्कचा सराव करू लागता तसे तुम्ही अधिकाधिक स्वतःच्या प्रेमात पडत जाता. स्वतःवर प्रेम करण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे भूतकाळात मनात गोळा केलेला सर्व कचरा साफ करणं. स्वतःवरची टीका, दोष देणं, अपराधीपणा हे सर्व मनातून काढून टाकून मन स्वच्छ करणं. म्हणजे तुम्ही वर्तमान काळात जगू शकाल. भूतकाळातील मनावरची ओझी झटकून टाकून आत्ताचा क्षण आनंदात जगू शकाल. लहानपणापासून ऐकलेल्या नकारात्मक विधानं आणि वस्तुस्थिती समजून तशी दृढ कल्पना, दृढ विश्वास मनात रुजवले आणि ही सगळी आपल्याला सवय लागली होती. जेव्हा आपण या नकारात्मक स्वयंसूचना सकारात्मक विधानात बदलतो आणि त्याचा सराव आरशातील प्रतिमेकडे पाहून करतो तेव्हा भूतकाळातील काही वेदनांपासून मुक्ती मिळते आणि आपण पुढे सरकतो. प्रकाशमय वर्तमान काळाला आनंदानं मुक्तपणे सामोरे जाऊ शकतो. तुमच्यातील टीकाकाराला पुन्हा पुन्हा तुम्हाला टोचत बोचत असेल किंवा नकारात्मक टिप्पणी करून तुम्हाला घायर कळत असेल तरी हरकत नाही. तुमचा सखासोबती असलेला आरसा आहे ना तुमच्या साथीला. आरशात पाहून बोला स्वतःशी. स्वतःच्या डोळ्यात खोलवर पाहून स्वतःला सांगा, मी प्रेम करण्यालायक आहे आणि हे चालूच ठेवा. आपण नवीन स्वयंसूचना म्हणूया. मिरर वर्कचा प्रथम सप्ताह, स्वतःवर बिनशर्त प्रेम करण्याचा सप्ताह मी आनंदाने साजरा करीत आहे. आता मी एका नवीन जगात प्रवेश करते आहे, जिथे मी स्वतःला वेगळ्या स्वरूपात पाहू इच्छिते. डे 7 मिरर वर्क एक्सरसाइज. 7व्या दिवसाचा दर्पण तंत्राविषयीचा मनोव्यायाम. नंबर 1. तुमच्या बाथरूममधील आरशासमोर उभे राहा. 2. तुमच्या डोळ्यात खोलवर पाहू लागा. 3. ही स्वयंसूचना म्हणा, मी तुझ्यावर प्रेम करतो किंवा करते. तू मला खूप 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 आवडतेस. माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. तू मिरर वर्क केल्याबद्दल मला खूप तुझा अभिमान वाटतोय. नंबर 4. ही स्वयंसूचना तुमचं नाव उच्चारून 10 वेळा म्हणा. मला तू खूप आवडतेस आणि नाव घ्या. माझं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि नाव घ्या. मी तुझ्यावर खरोखरच खूप प्रेम करते. तू मिरर वर्क केलं त्याबद्दल मला तुझा खूप अभिमान आहे. नंबर 5. तुमच्या भाल प्रदेश म्हणजे कपाळाकडे पहा. अशी कल्पना करा की तुम्ही तेथील एक बटन दाबता आणि एक डिस्क बाहेर येते. भूतकाळातील नकारात्मक विचार आणि विश्वासाची गैरसमजुतीची तुमच्या डोक्यात फिरत असलेली ती नकारात्मक विचारांची दूषित करत होती अशी डिस्क. आता अशी कल्पना करा तुम्ही तुमच्या हाताने ही डिस्क खेचून बाहेर काढत आहात आणि दूरवर फेकून देत आहात. नंबर 6. आता तुमच्या डोळ्यात खोलवर पहा आणि कल्पना करा की तुम्ही सकारात्मक विचारांची, स्वयंसूचनांची नवीन सीडी बनवली आहे. सर्व नकारात्मक भूतकाळ आणि समजुती मी दूर सारत आहे. त्यापासून मुक्त होत आहे. मी करण्यायोग्य आहे. मी जसा आहे परिपूर्ण आहे. रोजनिशी डायरीमध्ये लिहायचे मनोव्यायाम. डे 7. खरा शक्ती स्रोत तुमच्या अंतरंगात आहे. आता डायरीमध्ये काय लिहायचं आहे बघा. नंबर 1. तुमची रोजनिशी काढा आणि उघडा ते पान ज्यावर तुम्ही मिरर वर्कचा पहिल्या दिवसाचा मनोव्यायाम लिहिला आहे. 2. प्रथम दिवसाचा मिरर वर्क नंतर तुम्ही लिहिलेल्या तुमच्या भावना वाचा. 3.
आता नवीन पानावर प्रथम सप्ताहानंतरच्या तुमच्या भावना निरीक्षण लिहून काढा. हे मनोव्यायाम एक्सरसाइज करणं आता थोडं सोपं वाटतंय का? आरशामध्ये पाहण्यात आता थोडी अधिक सहजता आली आहे का? 4. आता हे लिहून काढा की मिरर वर्क करण्यात तुम्ही सर्वाधिक यशस्वी कुठे, कधी होतात? हेही लिहून काढा की मिरर वर्क करणं कुठे, कधी कठीण गेलं, कुठे समस्या वाटली, का जमलं नाही आणि असं केव्हा झालं? 5. ज्या बाबतीत तुम्हाला भावनिक समस्या वाटतात त्या गोष्टींविषयी मदत होईल अशा नवीन सकारात्मक स्वयंसूचना लिहून काढा. डे 7 हार्ट थॉट म्हणजे हृदयस्थ विचार. माझे सर्व अनुभव माझ्यासाठी सुयोग्य आहेत. आपण जन्माला आलो ते आपल्यासाठी प्रमुख प्रवेशद्वार होतं, पण त्यानंतर अनेक दारं आपण पार करत आलो. अनेक अवस्था पार झाल्या. एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत प्रवेश करणं चालूच आहे. अनुभवांची अनेक दारं उघडली, मिटली. आज संपन्न आणि समाधानी जीवन जगण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची गरज आहे त्या घेऊनच आपण या काळात प्रवेश केला आहे. त्या अनुभवांची शिदोरी आपल्याला दिली गेली आहे. गरजेचं ज्ञान आणि शहाणपण आपल्याकडे आहे. क्षमता आणि बुद्धिमत्ता आहे. ज्या प्रेमाची गरज आहे तेही आपल्यासाठी उपलब्ध आहे. जीवनातून आपल्याला हवा असलेला आधार आस्थाही आपल्यासाठी उपलब्ध आहे. फक्त हे सगळं आपल्यासाठी उपलब्ध आहे अशी जाणीव आणि दृढ विश्वास आपल्या मनात असणं हे गरजेचं आहे. दारांची उघडझाप चालूच आहे. काही दारं उघडतात तर काही बंद होतात. आपण मानसिकदृष्ट्या स्थिर असू, आपलं स्वतःवर लक्ष असेल तर कोणतंही दार पार करताना आपण सुरक्षित असू. या पृथ्वी तलावर शेवटचं दार पार करताना सुद्धा, कारण तो शेवट नसेल, ती तर असेल एका नवीन साहसाची सुरुवात. दृढ विश्वास बाळगा की बदल होतच असतो आणि हे बदलाचे अनुभव देखील आपल्यासाठी योग्यच असतात. आजचा दिवस नवा आहे. आपल्याला अनेक अद्भुत असे नवनवीन अनुभव मिळत राहतील. आपण सुरक्षित आहोत. आपल्यावर प्रेम करणारे अनेक जण आहेत. डे 7 ध्यानतंत्र मी आत्मा आहे. 7व्या दिवसाची असलेली ध्वनिफीत म्हणजे ऑडिओ रेकॉर्डिंग डाउनलोड करून घ्या. आपणच आहोत जे हे जग तारून नेऊ शकतो. जेव्हा आपण आपल्या एकत्रित जगण्यामागील अनुबंध आणि हेतू समजून घेतो तेव्हा आपल्याला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतात. आपण नेहमीच एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपल्यात असं काहीतरी आहे जे आपलं शरीर, आजार, व्यक्तिमत्व, भूतकाळ, नातेसंबंध या सर्व गोष्टींच्याही पलीकडे आहे. आपल्या अस्तित्वाचा गाभा हा पवित्र चैतन्यमयी आहे. आपला आत्मा हा पूर्वीही होता आणि नंतर पण असणार आहे. आपण या जगात आहोत ते स्वतःवर आणि आपल्यासोबतच्या इतरांवर प्रेम करण्यासाठी. असं करण्यामुळंच आपल्याला सर्व प्रश्नांची, समस्यांची उत्तरं मिळणार आहेत. त्यामुळेच आपल्याला आजार, समस्या, ताण, त्रास यातून मुक्ती मिळेल आणि ही पृथ्वी ही सुंदर, पवित्र बनेल. आपण एका असामान्य काळातून जात आहोत. सर्व प्रकारच्या गोष्टी बदलत आहेत. समस्यांची खोली किती आहे याचीही आपल्याला कल्पना नाही. तरीही आपण या कालप्रवाहात जमेल तितकं चांगलं पोहण्याचा प्रयत्न करीत आहोत. ही अवस्थासुद्धा पार होईल आणि आपल्याला समस्यांचं समाधान, उपाय सापडतील. आत्मिक पातळीवर आपण एकमेकांशी जोडले गेलेलो आहोत. आध्यात्मिक पातळीवर आपण एकच आहोत. आपण मुक्त आहोत. हे असंच आहे. हे सत्य आहे. थँक्यू. डे 7 संपलेला आहे. उद्या भेटू डे 8मध्ये. तुम्ही मिरर वर्क करत असाल, ऑल द बेस्ट. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा.